डॉन बाबा फरारांच्या घरात घबाड आढळले। 6,350 बंदुकीच्या गोळ्या, चाकू, तलवार घरात आढळले। तब्बल 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे यामध्ये असल्याची सुद्धा धक्कादायक माहिती आता मिळाली। तर छत्रपती संभाजीनगरच्या तत्कालीन डॉन बाबा फरजानच्या घरात तब्बल 6,350 बंदुकांच्या गोळ्या, बंदुका, चाकू, तलवार आणि 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे आणि सोने चांदी आढळले। मात्र बाबा फरजानच्या घरात पोलीस कारवाईत सापडलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे असतील असा संशय आता घेतला जातोय। तर कामगार नेते सुभाष पाटील यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। 1980 ते 1990 या साल दरम्यान एक छत्रपती संभाजीनगर म्हणजे तत्कालीन औरंगाबादमध्ये एक डॉन होता। मात्र मृत्यूनंतर जेव्हा त्याच्या घरामध्ये छापा टाकला तर अक्षरशः 6,000 पेक्षा जास्त बंदुकीच्या गोळ्या आढळल्या, शस्त्रास्त्र आढळले, 5 कोटीपेक्षा जास्त पैसे आढळले। आता बंदुकीचा आणि गोळ्याचा प्रश्न आला तर मला असं वाटतं, माझ्या माहितीप्रमाणे नक्की नाही माहिती, त्याच्याकडे बंदुकीचा लायसन्स होतं, बंदूक विकण्याचं, रिव्हॉल्वर विकण्याचं किंवा गोळ्या विकण्याचं हे लायसन्स होतं। त्याच्यामुळे कदाचित त्यांच्याकडे त्या सगळ्या वस्तू असेल आणि रिव्हॉल्वरचं सुद्धा त्यांच्याकडे लायसन्स होतं। तर लोटाकोरंदामध्ये त्यांनी त्यावेळेला त्यांच्या घरावर ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेला एअर गननी त्यांनी फायरिंग केलेली होती। त्यांच्यावर केस झाली, त्यावेळेला दंगलीच्या केसेस आमच्याबरोबर त्यांच्यावर झाल्या। मी पहिला दंगलीचा आरोपी होतो, पण आम्ही फरार झालो आणि रात्री चंद्रकांत खैरे, वसंत बावस्कर आणि बाबा फरजान यांना अटक झाली होती। त्यावेळेला त्यांनी फायरिंग केल्या होत्या। एअर गन असणं म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाहीये। आता बाकीच्या बुलेट प्रूफ किती सापडल्या काय सापडल्या मला माहित नाही, पण मला फक्त एक शंका आहे का 5 कोटी नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसे बाबाकडे असावेत। तरी अंदाजे आकडा किती असेल? 5-25 कोटी रुपये असावेत असं वाटतं होते। त्यांची शहरामध्ये बऱ्यापैकी दहशत होती, दादागिरी करायचे ते। आमचाही नंतर काही एका कंपनीमध्ये आमचा दोघांचा संघर्ष झाला आणि नंतर एका उद्योगपतीने बसून ते मिटवलंही। त्यामुळे त्यांची दहशत होती। हिंदुत्वादी पहिल्यापासून तो हिंदुत्वादी काम करत होता, हिंदुत्वामध्ये होता। आमच्या बरोबरही शिवसेनेमध्ये त्यांनी पहिल्या विधानसभेला तिकीट मागितलं होतं आमच्याकडे। आणि काही लोकांच्या, शहरातल्या काही लोकांचं म्हणणं होतं बाबाला तिकीट दिलं पाहिजे, पण आम्ही चंद्रकांत खैरे यांना तिकीट दिलं आणि ते 90च्या दशकामध्ये बाबा उभे असताना सुद्धा हे मोठ्या फरकाने चंद्रकांत खैरे निवडून आले त्यावेळेला। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।